आंतुलाचा दृष्टांत. हा दृष्टांत श्री चक्रधर स्वामी महाराजांनी एळीमार्गी भेटीच्या वडाखाली पाथरी, जिल्हा अहमदनगर येथे माईम भटांप्रती निरूपण केलेला आहे. घरांतू असे तो आंतुल सकळही पदार्थ देखे, परी बाहेरील काहीची न देखे. तैसा परदर्शा अवतारू पर सकळे देखे, अवर काहीची न देखे. जेची देखणे आती तेची देणे आती. परदृश्य अवतार हा पर म्हणजे पलीकडचे सर्व पाहू शकतो, म्हणजे या दृश्य सृष्टी पलीकडचे पाहू शकतो, परंतु तो इहलोकीचे काहीच पाहू शकत नाही. अवर दृश्य म्हणजे जो इहलोकीचे सर्व काही पाहू शकतो, परंतु घराबाहेरील काही पाहू शकत नाही. त्याने आपले तेवढेच सामर्थ्य प्रगट केलेले असते. परंतु जो अवतार उभय म्हणजे पर आणि अवर अशा दोन्हीकडचे जाणतो, तो सर्व काही पाहू शकतो. त्याचे सामर्थ्य पर आणि अवर दोन्हीकडचे पाहण्या इतके व्यापक असते. म्हणून या दृष्टांतात स्पष्टपणे सांगितलेले आहे की घरातील पुरुष हा जसा घरातील सर्व पाहू शकतो, परंतु तो बाहेरचे काहीच पाहू शकत नाही. परंतु उंबरठ्यावर असतो तो मात्र दोन्हीकडचे पाहू शकतो. परदृश्य, अवरदृश्य आणि परावर दृश्य अवतार ही परमेश्वरी शक्तीची 3 सामर्थ्य आहेत. यांनाच परशक्ती आणि अवरशक्ती असे म्हणतात. या दोन्ही शक्तींचे सामर्थ्य ज्यांनी स्वीकारून अवतार धारण केलेला आहे, त्या परावर दृश्य अवतारास दोन्हीकडचे पर आणि अवर जाणण्याची क्षमता व सामर्थ्य प्राप्त झालेले असते. या 2 शक्ती सामर्थ्याला परविद्या व अवरविद्या असेही संबोधन आहे. सर्वात अंतिम अशा यक्षिणीपासून चैतन्य मायेपर्यंतच्या सर्व देवतांच्या विद्या या अवरविद्या होत आणि ब्रह्मज्ञान ही पराविद्या होय. या सूत्राचे द्राष्टांतिकात स्पष्टपणे म्हटलेले आहे की परदृश्य अवतार सर्व काही जाणतो व पाहतो. तो जे पाहतो व जाणतो ते तो देऊ शकतो. दंडवत प्रणाम.